आणि आता सविस्तर वृत्त. चंद्रपूर शहराच्या दुर्गापूर इथं लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्या प्रियकरानं हत्या केली. या तरुणीचा प्रियकर तिच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यानं मोबाईल चार्जरच्या वायरनं गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालात हत्येचा खुलासा झाल्यावर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अंकेश बहिरवार असं अटकेतील 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे, तर 29 वर्षीय प्रियंका वांढरे असं मृत प्रेयसीचं नाव आहे. प्रियंका पतीपासून विभक्त होऊन राहत होती. याच दरम्यान तिची ओळख 7 वर्षांनी लहान असलेल्या अंकेशशी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघंही प्रियंकाच्या घरीच वरच्या मजल्यावर लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आर्थिक अडचणी आणि क्षुल्लक कारणांवरून खटके उडू लागले होते. प्रियंका आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते आणि घरच्यांशी बोलू देत नाही. या रागातून अंकेशनं टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान 14 मार्चच्या रात्री अंकेशनं प्रियंकाच्या वडिलांना फोन करून प्रियंका बोलत नाहीये आणि तिने मान टाकली आहे असं सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी वर जाऊन पाहिलं असता प्रियंका बेशुद्ध होती. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असं वाटलं, मात्र शवविच्छेदन अहवालानं सारंच चित्र पालटलं. प्रियंकाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी अंकेशला ताब्यात घेतलं.